नमस्कार, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत तांदळाचे उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दूध, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी ओल्या नारळाचा कीस, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे खसखस, तूप, चवीपुरते मीठ, जायफळ आणि वेलची पूड। सर्वप्रथम गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। इथे मी दुधाचा वापर करत आहे। तुम्ही पाणी देखील वापरू शकता किंवा अर्धे दूध अर्धे पाणी याप्रमाणेही घेऊ शकता। यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। दुधामुळे मोदक छान मऊ लुसलुशीत होतात आणि पांढरे शुभ्र देखील। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया। दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण तांदळाचं पीठ घालून उकड काढून घेऊया। इथे मी इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरत आहे। लाटण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केलेला आहे आणि 15 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे। आपली छान अशी उकड तयार झालेली आहे। आपण हे एका डिशमध्ये काढून छान मळून घेऊया। याला पाण्याचा हात लावून आपण छान मळून घेऊया। छान असा आपल्याला मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी छान असा मऊसूत गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण हे झाकून बाजूला ठेवूया आणि सारणाची तयारी करूया। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये खसखस छान भाजून घ्यायची आहे। छान अशी मंद आचेवर खसखस भाजून घ्यायची आहे। यामध्ये नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। हे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालेले आहे। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊया। गूळ देखील छान मिक्स करून घ्यायचा आहे। आपलं गूळ देखील छान मिक्स करून झालेला आहे। यामध्ये वेलची पूड घालून घेऊया।
थोडेसे जायफळ इथे मी किसून घालत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं गूळ खोबऱ्याचं सारण तयार आहे. हे आपण एका बाउलमध्ये काढून थंड करायला ठेवूया आणि थंड झाल्यावर मोदक बनवायला घेऊया. आता आपण मोदक बनवूया. मी पिठाचे एकसारखे आकाराचे गोळे तयार करून घेतले आहे. साच्यामध्ये पिठाचा गोळा भरायचा आहे आणि छान असा कडेकडेने दाबत आतमध्ये सारणासाठी जागा तयार करायची आहे. छान पाण्याचा हात लावत लावत आपण पीठ साच्याला छान भरायचे आहे. सारण देखील छान घट्ट असे दाबून भरायचे आहे. याप्रमाणे आपला मोदक तयार आहे. सुंदर असा मोदक आपला तयार आहे. याप्रमाणे आपण बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊया. आपले सर्व मोदक तयार आहे. आता आपण हे सर्व मोदक वाफवून घेऊया. मी पॅनमध्ये पाणी घालून त्यावर एक स्टँड ठेवलेले आहे. चाळणीला छान असे तूप लावून घ्यायचे आहे, म्हणजे मोदक खाली चिटकणार नाही. तुम्ही इथे केळीचं पान देखील ठेवू शकता. आत्ता माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी चाळणीवरच मोदक वाफवत आहे. सर्व मोदक चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे. आपण यावर केशर लावून घेत आहोत. तुमच्याकडे असेल तर लावा, माझ्याकडे आहे, मी लावत आहे. केशरामुळे छान रंग आणि सुगंध येतो. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. छान असे मोदक आपले तयार झालेले आहे. आपण हे मोदक एका डिशमध्ये काढून घेऊया. केशरामुळे मोदकाला छान रंग आलेला आहे. सुंदर असे आपले उकडीचे मोदक तयार आहे. आपले सर्व मोदक तयार आहे. तुम्हाला एक मोदक दाखवत आहे, त्यावर छान अशी तुपाची धार टाकून घ्यायची आहे. अप्रतिम असे आपले मोदक तयार झालेले आहेत. धन्यवाद.